जिल्ह्यात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणार आहे। महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ देता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम आणि लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले। या उपक्रमात 1 ऑगस्ट तसेच 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या 3 दिवसांच्या कालावधीत रामचंद्र मिशन मेडिटेशन सेंटर यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी ताणतणाव व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने मेडिटेशन बाबत प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले। महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व मेट्रोपोलिस लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महसूल कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाकरता महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। सदर वैद्यकीय शिबिरामध्ये रक्त तपासणी, रक्तातील साखर, रक्तदाब याची मोफत तपासणी करण्यात येणार आहे, तसेच इतर शारीरिक चाचण्या 80% सवलतीसह करण्याची सुविधा देण्यात आली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत 2 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्यसनाधीनतेपासून मुक्ती या विषयावर डॉक्टर थडसरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे। 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, 4 ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझं कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मंडळ व तलाठी कार्यालयामध्ये स्वच्छता आणि नीटनेटकेपणा व सुंदर कार्यालय करण्याकामी जिल्हा स्तरावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत। कृषी मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत 5 ऑगस्ट रोजी शेतकरी बांधवांसाठी शेतीविषयक कामे, बी बियाणे, खते, पशुसंवर्धन, पीक संरक्षण, धान्य साठवण, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्धता आदी विषयांबद्दल विशेष प्रशिक्षण शिबिर जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आले आहे। तसेच शेतकरी बांधवांसाठी आणि अल्पभूधारकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, कार्यक्रम इत्यादी प्रसिद्धी देण्याकामी संबंधित शासकीय कार्यालयास निर्देश देण्यात आले आहेत। 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, 7 ऑगस्टला युवा संवाद कार्यक्रम, 8 ऑगस्टला महसूल जनसंवाद, 9 ऑगस्टला महसूल ई प्रणाली, 10 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागात आणि संवेदनशील भागात तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारी विविध दाखले, प्रमाणपत्रे याबाबत कार्यवाही करण्याकामी सर्व महसूल यंत्रणेस निर्देश करण्यात आले आहेत। 11 ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शनपर कार्यक्रम, 12 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे, विभागाशी संबंधित दाखले, प्रमाणपत्रे देणे, विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाच्या अनुषंगाने जिल्हा तालुका स्तरावरून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपकरणे वाटप आदी कार्यक्रम। 13 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी संवाद प्रशिक्षण, 14 ऑगस्टला महसूल पंधरवडा वार्तालाप कार्यक्रम, तसेच श्री छत्रपती रंगभवन सोलापूर येथे महसूल पंधरवडा 2024च्या सांगता समारंभामध्ये महसूल संवर्गातील कार्यरत उत्कृष्ट उल्लेखनीय अधिकारी कर्मचारी यांचे 2023-24 मध्ये विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन प्रशस्तीपत्रक देऊन गौरव आणि सत्कार करण्यात येणार आहे। तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या 10वी-12वी परीक्षेतील गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याचे आयोजन केले आहे। या दिवशी महसूल अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।